मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। माऊली माऊलीचा जयघोष करत ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरीच्या जयघोषामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात सातारा जिल्ह्यामध्ये पालखीनं प्रवेश केला। संत श्रेष्ठ श्री काणूराज महाराज पाठक यांच्या पायी पालखीचे फलटणच्या पुढे अलगुडेवाडी इथे जंगी स्वागत करण्यात आले। तर लोणंद या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ काणूराज महाराज यांची भेट लोणंदमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। तर अलगुडेवाडी या ठिकाणी जंगी स्वागत करत फुलांची जेसीबी मधनं उधळण करण्यात आली आहे। चालू वर्षी या दिंडी सोहळ्याचे 50वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळे केक आणून सर्व दिंडी चालक यांच्या हस्ते हा केक कापण्यात आला आणि अलगुडेवाडी ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केलाय। आरतीनंतर वाटचालीचं कीर्तन होऊन सकाळी दिंडी पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान झाला आहे। चालू वर्षी हा दिंडी सोहळा 50 वर्ष पूर्ण करतोय। गावोगावी विविध प्रकारे कार्यक्रम घेतले जात आहेत अशी माहिती या पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त हरिभक्तपरायण श्री रामकृष्ण नारायण आगरकर यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्याचे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली हे ज्यांना काका म्हणून संबोधित होते ते संत श्रेष्ठ श्री काणूराज महाराज पाठक यांची समाधी श्री क्षेत्र केंदूर या ठिकाणी आहे। त्यामुळे पाबळ केंदूर ग्रामस्थांच्या सहकार्याने जाणाऱ्या या पालखीला पंढरपूर पायीवारी सोहळ्यामध्ये मानाचं स्थान आहे। लोणंद तालुका सातारा या ठिकाणी संपूर्ण सोहळ्यात माऊली क्षणभर काकांच्या गळा भेटीसाठी थांबत असतात म्हणून या पालखीला विशेष महत्त्व आहे। तर लोणंद फलटण अलगुडेवाडीवरनं मजल दरमजल करत हजारो वारकऱ्यांच्या समवेत रामकृष्ण हरीच्या जयघोषात पालखी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूरला मार्गस्थ होत आहे। यासाठी अनेक दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती अन्नदान करतायत। जी मिळेल ती सेवा मनोभावे युवा वर्ग या ठिकाणी करताना दिसतोय। रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ काणूराज महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून केंदूर या गावातून मुक्काम दर मुक्काम करत वारकरी आनंदाने काणूराज काकांच्या बरोबर चालत असतात। श्री संत काणूराज महाराज पाठक आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा जो अतिशय घनिष्ठ आणि प्रेमाचा जो संबंध आहे, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, विठ्ठलपंतांच्या नंतर ज्ञानोबारायांना त्यांच्या भावनांना काकांनी आपल्या स्वतःच्या अंगा खांद्यावर खेळवलं, त्यांना लहानाचं मोठं केलं, मार्गदर्शन केलं आणि तोच पालखी सोहळा काणूराज महाराज पाठकांचा लोणंद या गावी एकत्र येतो। दोघांची अत्यंत पालख्यांची चांगल्या पद्धतीने भेट होती। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होत असताना कुठंच थांबत नाही, पण लोणंद या गावी श्री संत श्रेष्ठ काणूराज महाराज पाठक यांना भेट देण्याकरता 5 मिनटं कोणी पण थांबती, सगळे वारकरी एकत्र येतात, दोघांचा एकमेकांचा सन्मान केला जातो आणि सगळे वारकरी आनंदाने तिथून परत पंढरपूरच्या दिशेने आपली वाटचाल करत असतात। श्री संत काणूराज महाराज पालखी सोहळा केंदूर गावाहून प्रस्थान होऊन आज फलटण मुक्कामी येत असताना अनेक गावामध्ये पालखीचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत झालं। हे पालखी सोहळ्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असून अनेक गावामध्ये पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद, जंगी स्वागत, त्याचबरोबर गावागावामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश असो, वृक्ष लागवडीचा संदेश असो, स्त्री सन्मानाचा संदेश असो किंवा निसर्ग संवर्धन असो, पाणी बचत आणि संवर्धन असो, या संदर्भातले अनेक उपक्रम या ठिकाणी आपण पालखी सोहळ्याच्या वतीनं राबवलेले आहे आणि त्याला चांगला उदंड असा प्रतिसाद गावागावामधून मिळत आहे। स्वच्छता असो, आपण ज्या ठिकाणी उतरतो त्या ठिकाणचा भाग असेल, परिसर असेल, त्याच्यामध्ये स्वच्छता ठेवण्याचं काम, आपण वापरलेल्या जागी पुन्हा एकदा स्वच्छ करण्याचं काम, त्याचप्रमाणे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्या शाळांना बोलावून मुलांच्यामध्ये एक धार्मिक वृत्ती, सहिष्णुता वृत्ती निर्माण व्हावी यासाठी मुलांना संतांच्या वेशात, थोर पुरुषांच्या वेशात आपण त्या ठिकाणी आमंत्रित करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करून उद्याच्या ते भारताचे शिल्पकार आहेत। भारताचे म्हणजे आपला जो हिंदू धर्म आहे, हिंदू धर्माची ही जी पताका आहे ही थोर संतांनी जी आज तागायत उंचावत ठेवली, फडकवत ठेवली, तीच पताका उद्या उंच नेण्याचे काम या म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून
होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्याच्यामधून त्यांना आवड निर्माण होईल. आपले धर्मजागृतीचं काम देखील या संप्रदायामधून होते. हरिनामाबरोबर निसर्ग संवर्धन, धर्मजागृती आणि परोपकार, सहिष्णुता, एकत्र कुटुंब, वसुदेव कुटुंबाची परंपरा खऱ्या अर्थाने या वारीतून जोपासली जाते. आणि वारीच खऱ्या अर्थानं म्हणजे निरपेक्ष वृत्ती म्हणजे पुरोगामी विचार जर कोणाकडून मिळत असेल तर खरा पहिला विचार पुरोगामी विचार वारीतूनच तयार झाला आणि तोच खरा पुरोगामी विचार आज भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला तारक मंत्र म्हणून ठरणारा. साधारण 50 वर्षाची वारीचं स्वर्णमहोत्सव असं साजरं करत असताना तरुणांचा सहभाग कसा आहे? यावर्षी 50वा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळं मी सुरुवातीपासूनच तरुणांना थोडंसं प्रेरित केलं आणि तरुण होतकरू या ठिकाणी बहुसंख्येनं मोठ्या संख्येने हजर झाले. त्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला आणि खरं पाहिलं तर म्हणजे त्यांच्यावरती आम्ही थोडी जबाबदारी दिली आणि ते अतिशय आनंदाने ती जबाबदारी आपली पार पाडत आहे. आणि पार पाडत असताना खऱ्या अर्थानं हा एक पाया आहे की ज्याच्यामधून आपल्या संस्कृतीचं संवर्धन जतन होईल. तरुण जर वारीत आला तर तो 1500 लोकांमध्ये चालत असतो, त्याला लाखोंचा समाज दिसत असतो. त्याच्यामध्ये एक अंतर्मनामध्ये एक जाणीव होते की मला कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, समाजामध्ये माझ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं तरुण घडवायचं विद्यापीठ म्हणा किंवा व्यासपीठ म्हणा हे वारीचं मोठं माध्यम आहे. नमस्कार, मी श्रीनिवास कर्डेकर, महाराजांचा सेवक. आज सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये कान्होराज महाराजांची पालखी पदार्पण करीत असताना आम्हाला फार आनंद होता. या सोहळ्यामध्ये लहान वृद्ध, जपी तपी तपस्वी सर्व लोक चालतात. विशेष या सोहळ्यामध्ये तरुणांचा सहभाग जास्त आहे. हे तरुण आजचे जरी तरुण असले तरी उद्याचं ते आमचं हिंदू धर्माचं प्रतीक आहे, भविष्य आहे. हे भविष्य उत्तम बनवायचं काम आमच्याच पालखीतले ज्येष्ठ लोक छान पद्धतीने करत आहेत. आणि आमच्या तरुणांचं वैशिष्ट्य असं आहे की ते सगळं आमचं ऐकतात, आमच्या शब्दाचे ते बाहेर नाहीत. कारण त्यांचे पण आईवडील भागवत धर्माचा प्रचंड प्रसार करणारे आहेत. त्याच्यानंतर जे काही उत्साह आहे त्या तरुणांमधला, एकंदरीत यावर्षी प्रत्येक पालखीमध्ये तरुणांचा उत्साह जास्तच आहे. आपल्या कान्होराज महाराजांच्या पालखीमध्ये साधारणपणे 50% तरुणांचाच भरणा यावर्षी आहे. त्याची 2 कारणं. पहिलं कारण म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केलेले प्रचंड चांगले संस्कार, महाराजांच्याबद्दल आत्मिक प्रेम आणि ओढ फक्त पांडुरंगाची, ह्या महत्त्वाच्या 2 गोष्टी. आणि धर्मप्रसार, सध्या आपल्या धर्मावर जी इतर धर्मांची आक्रमणं चालू आहेत हे त्या पोरांना परफेक्ट कळतं आहे ना, त्याच्यामुळे तीही आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी प्रचंड उत्साही आहेत आणि फार जोमाने ती कार्य करतात. महाराजांचं वारीचं यावर्षी 50वं वर्ष आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. माझं वैयक्तिक यावर्षी 25वं वर्ष आहे. त्याच्यामुळं 25 वर्षापूर्वीचा प्रवास आणि आत्ताचा प्रवास यात फार फरक आहे. आत्ताच्या सुखसोयी, त्याच्यानंतर आत्ताच्या सगळ्या मिळालेल्या सगळ्या गोष्टी पाहून कोणालाही वारीत सहभागी होता येईल अशाच सगळ्या गोष्टी आता आपण करत आहोत. त्याच्यानंतर अनुभव सांगायचे असतील तर मी मागच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं, पेढा किंवा साखर खाताना ती किती गोड आहे हे कसं शब्दात वर्णन करायचं ते करू नाही शकत. महाराजांचे अनुभव, काही गोष्टी सांगाव्यात, काही गोष्टी सांगू नये. बऱ्याच गोष्टी आलेल्या असतात अंगी आपल्यामध्ये. वारी आपल्याला जगण्याची प्रचंड कला शिकवते. वारीचं हेच मुख्य वैशिष्ट्य माझ्या दृष्टीने. वारी आपल्या स्वतःच्या गरजा कमी करते असं माझं मत आहे. वारीमध्ये मिळालेला जो काही आनंद आहे त्या आनंदाची गणनाच होऊ शकत नाही असंही माझं मत आहे. पूर्वसुरींनी जी आपल्याला लावलेल्या परंपरा आहेत की त्याच वेळेला तोच अभंग म्हणायचा आहे, त्याच वेळेला तीच चाल घ्यायची, त्याच वेळेला तसंच वागायचं आहे, ह्याला शास्त्रीय निर्णय खूप आहे. मग हे शास्त्रीय निर्णय फॉलो करताना आपल्याला सगळ्या गोष्टीतून मिळालेला आनंद हा आपण द्यायचा आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे,
तर ते मोक्ष घेण्याचे नाहीत, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, मोक्ष देण्याचे अधिकारी आहेत ते. इतकी आमच्या महाराजांची आमच्यावर प्रचंड श्रद्धा आहे. आणि यावर्षी तरुण महिला, विशेष महिला वर्गाचं पण कौतुक आहे की मिश्र लावायचं प्रमाण यावर्षी कमी आहे. यावर्षी म्हणजे बोलून बोलून आम्ही तिथपर्यंत ते आणलं आहे, पण एखादी लावते त्याला काय पर्याय नाही. आणि निर्मल वारी यावर्षी आपण आहे, गव्हर्नमेंटने आपल्याला काही संडासची सोय केलेली आहे, त्यामुळं बऱ्यापैकी स्वच्छताचं पाळलं जातं आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी स्वच्छता आपली फारच छान आहे, त्याबद्दलही मला सगळ्यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. आणि राहिलेत आता 12 दिवस, अजून 12 दिवस झालेत. 12 दिवस असे गुण्यागोविंदाने आणि समाधानाने जातील, यात काही शंका नाही. आणि वारीचं फळ म्हणाल तर महाराज आमचं घर वर्षभर चालवतात, हेच वारीचं फळ आहे माझ्या दृष्टीने. रामकृष्ण आहे. साधारण केंदूरमधून प्रस्थान झाल्यानंतरची जे काही वारकरी होते आणि आत्ताची वारकरी याच्यामध्ये जर समजा फरक करायचा ठरला तर किती टक्क्यांनी वाढ झाली? केंदूरमध्ये साधारणतः 100 जण होते आमच्यासोबत आणि आज 4000 जण आहेत. मग आता हेच वर्गेवारे तुम्हीच करा असं माझं मत आहे. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर. आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका.